नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनने आपल्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावलेला असतो. खरा गुन्हेगार चोर शोधून काढण्यासाठी अर्जुनने युक्ती लढवलेली असते. आपल्याच रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून त्याने इथे चोर रंगे हात पकडलेला असतो आणि तो चोर तिसरा कोणी नसून महिनावती असते. तर प्रेक्षकांनो, स्पाय कॅमेराचा खूप मोठा फायदा हा अर्जुनला झालेला असतो, कारण येणाऱ्या भागामध्ये आपल्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावून त्यांनी चोरी करणाऱ्या मैनावतीला रंगे हात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मैनावतीची ही चोरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर अर्जुनला सत्य समजलेलं असतं की सायली ही मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची मुलगी नसल्याचं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना सायलीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं लक्ष्मी पूजनच्या दिवशी इथे आता पूर्णाजीने खूपच जास्त प्रेमाने बनवलेला हार सायलीच्या गळ्यामध्ये घालायला दिलेला असतो. सायली तो हार घालून खूपच जास्त सुंदर दिसत असते, साक्षात लक्ष्मीच रूप दिसत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजीने प्रेमाने हार फक्त सायलीलाच दिला, आपल्याला दिला नाही. मग कुणाला तरी खूपच जास्त जेसी होते आणि ती म्हणजे प्रियाला खूपच जास्त आता जेलेस व्हायला होतं आणि ती म्हणते की पूर्णाजी, तू फक्त सायलीसाठी हार आणलास, माझ्यासाठी का नाही आणलास? तेव्हा इथे अश्विनला राग येतो आणि अश्विन सुद्धा म्हणतो की पूर्णा आजी, तू काही सोयीस्कररित्या विसरतेस का की या घरामध्ये तुला फक्त एक सून नाहीये तर 2 नाथसून आहेत. तू फक्त सायलीसाठी हार आणलास आणि माझ्या बायकोसाठी तन्वीसाठी का नाही आणलास? त्याच्यावरती आता पूर्णाजी दोघांना सुद्धा असं काही इग्नोर करते जसं काही ते दोघेजण या घरामध्ये एक्झिस्ट करत नाहीत. अशा पद्धतीने पूर्णाजी दोघांनाही इग्नोर करते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सायली तो हार काढून ठेवते आणि मैनावती तो हार चोरून ठेवते, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की सायलीचा हार प्रियाने चोरलाय, पण खरं तर तो हार मैनावतीने चोरलेला असतो आणि तो हार दुसरीकडे तिसरीकडे कुठेही नाही, तर तो रियाच्या रूममध्ये सापडतो, जो की आता तो हार प्रियाच्या रूममध्ये मैनावतीनेच ठेवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, खरा चोर कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न अर्जुन करत असतो. आणि त्यामुळेच जेव्हा इथे सुभेदार किल्लेदार एकत्र येऊन आता दिवाळी साजरी करत असतात, तेव्हा काही गेम्स, फनी गेम्स आणि त्याचबरोबर बॅचच्या गोष्टी सगळेजण एकत्र येऊन आता खेळत असतात. आणि त्यामुळेच आता एक खेळ दिलेला असतो, पण त्या खेळाचे इथे नियम सगळे अर्जुनने बनवलेले असतात. आणि ते म्हणजे अर्जुन म्हणतो की इथे आता एकूर खेळ खेळायचा नाही, तर जोड्यांमध्ये माय लेकींच्या जोड्यांमध्ये खेळ खेळला जाईल. आणि माय लेकींमध्ये खेळ खेळता खेळता इथे अर्जुनच्या लक्षात एक गोष्ट येते, ती म्हणजे सायली आणि मैनावती, प्रिया आणि प्रतिमा, कल्पना आणि अस्मिता आता या दोघींच्या वाईफ तर मॅच होतच असतात, कारण त्या दोघी जणी खरोखर मायलेकी असतात. आणि आता प्रश्न राहिला, प्रिया आणि प्रतिमा एक सुद्धा त्याच्यामध्ये काही जुळत नाही त्या जोडीमध्ये, आणि मैनावती आणि सायलीमध्ये सुद्धा नाही. तिथे असं दिसत असतं की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे आणि प्रिया ही मैनावतीची मुलगी आहे, कारण उत्तर देण्याची, रिएक्ट होण्याची जी पद्धत आहे ती मैनावती आणि प्रियाची दोघींची सुद्धा सारखीच असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो सायली ही मैनावती काकूंची मुलगी आहे हे कुठल्याच अँगलने वाटत नाहीये. तेव्हा तर अस्मिता म्हणते की मला तर मैनावती काकू सायलीच्या कमी, त्या तन्वीच्या जास्त आई वाटतायत, बघ ना. त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की मला सुद्धा हेच वाटते की सायली यांची मुलगी नाहीये, मला DNA टेस्ट करावीच लागेल, असं अर्जुन म्हणत असतो. त्यामुळे तो म्हणतो की आधी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे, काय खरं काय खोटं हे शोधून काढलं पाहिजे. सायलीला काहीतरी पुरावा तर दाखवावा लागेलच ना.
त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन एक काम करतो. तो म्हणतो की आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. अर्जुनने आता ऑफिसमधून येताना कॅश काढून आणलेली असते. तेव्हा अर्जुन ती कॅश त्याच्या रूममध्ये आता टेबलवरती ठेवतो आणि खाली येऊन तो सायलीला म्हणतो. त्या ठिकाणी मैनावती, सदाशिव लोखंडे आणि प्रिया तिघेही जण बसलेले असतात आणि सायली किचनमध्ये काम करत असते. कल्पना सुद्धा तिथेच असते, अस्मिता सुद्धा असते आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर येऊन म्हणतो की बायको, तू कॅश आणायला सांगितली होतीस ना घर खर्चासाठी. मी कॅश घेऊन आलोय आणि मी या गडबडीमध्ये तुला द्यायला विसरलो. तेव्हा सायली म्हणते, अहो मग वरती कशाला ठेवलीत? आईंकडे द्यायची ना, घर खर्चासाठीच पैसे मागितले होते. तेव्हा कल्पना म्हणते, असू दे, जेव्हा आपण इथे घरामध्ये जी काही खरेदी करायची आहे ती करू तेव्हा तू ते पैसे देशीलच ना सायली. ते पैसे आधी तुझ्याकडेच ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, बायको, मी आपल्या रूममध्ये टेबलवरती ते पैसे ठेवलेत. तू जाऊन नीट व्यवस्थित लॉकरला ठेवून दे. तेव्हा साई म्हणते, हो, मी हात धुवून लगेचच वरती जाऊन पैसे ठेवेन, तुम्ही काळजी करू नका आणि मी नंतर आईंना सुद्धा देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कल्पना, अस्मिता आपापलं बोलत असतात. प्रिया सुद्धा मोबाईलवरती आता बघत असते. प्रिया सुद्धा एवढं काही लक्ष देत नाही, पण मैनावती आणि सदाशिव हे दोघेजण काही आता गप्प बसत नाही. मोठा डल्ला, मोठा हात दोघांनाही त्यांना मारायचंच आहे ना. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे मैनावतीला खुणावतो आणि म्हणतो की ज्या आताच्या आता रूममध्ये जा आणि मागच्यासारखा मोठा डल्ला मार. टेबलवरती पैसे ठेवले असतील ना, जेवढे शक्य होतील तेवढे पैसे काढून घे, असं सदाशिवने मैनावतीला सांगितलेलं असतं. आणि हीच ती वेळ असते प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता मैनावती खसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सायली आता किचनमध्ये काम करत असते. तिचे दोन्ही हात खराब असतात. तिला कुठे आता माहिती आहे की रूममध्ये पैसे ठेवल्यानंतर मैनावती जाऊन लगेच पैसे चोरेल. ते इकडे तिकडे बघून मैनावती आता सायलीच्या रूममध्ये मध्ये जाते आणि पटकन जाऊन टेबलवरती जे काही पैसे ठेवलेले असतात त्याच्यातून आता एक पैशांची गड्डी उचलते आणि लगेचच पदराच्या आड ठेवते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनने मैनावतीला रंगे हात पकडण्यासाठी आणि तिच्या विरोधामध्ये पुरावा मिळवण्यासाठी अर्जुनने ही शक्कल लढवलेली असते. त्याने आपल्याच रूममध्ये ज्या ठिकाणी आता पैसे असतात त्या ठिकाणी इथे छोटासा स्पाय कॅमेरा लावलेला असतो, जेणेकरून इथे आता त्या बाईला त्याला रंगे हात पकडायचं असतं. आणि ज्या क्षणी प्रेक्षकांनो आता ती अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये शिरकाव करते त्याच वेळेला इथे आता सदाशिव लोखंडे बाहेर उभा राहून सगळ्यांवरती लक्ष ठेवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की मी फाईल विसरलोय ना, तीच न्यायला मी परत आलोय. आणि अर्जुन पटापट आपल्या रूममध्ये जातो. सदाशिव लोखंडे तर घाबरलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता अर्जुन म्हणतो की इथे काय करताय तुम्ही आई? तेव्हा इथे मैनावती म्हणत असते, काही नाही, बघायला आले होते. सायलीने व्यवस्थित रूम लावली आहे ना, नाहीतर तिला मदत करणार होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आई, ही तुमच्या मुलीचीच रूम आहे, तुम्ही कधी येऊ शकता. पण आता ती किचनमध्ये आहे ना, ती इथे नसताना सुद्धा तुम्ही आलात, काही महत्वाचं काम होतं का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो, महत्वाचंच काम होतं म्हणूनच आले होते. नाही, मी बघत होते तिने माझ्यासाठी ज्या साड्या खरेदी केल्यात ना, त्या साड्यांमधली एखादी साडी माझी इथे राहिली आहे का ते कपाटामध्ये चेक करत होते. बाकी काही नाही. पण नाही, इथे साडी असेल, कुठेतरी मिसच ठेवली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, आई, तुमच्या हातात काय मगापासून तो हात तुम्ही लपून ठेवलायत? तेव्हा इथे मैनावती म्हणते, नाही जावई बापू, हातामध्ये तर माझ्या काहीच नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही, मला काहीतरी दिसतंय. ते काय काय तुमच्याच्या हातामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये तर बघितलेलं असतं. मैनावती त्याच्या रूममध्ये चोरी करण्यासाठी आलेली असते. त्याने जो स्पाय कॅमेरा लावलेला असतो आपल्या रूममध्ये, त्याच कनेक्शन
त्याने आपल्याच मोबाईलमध्ये घेतलेलं असतं. त्यामुळे त्याला बघायचं असतं की पैशांवरती डोळा नेमका कोणाचा आहे, प्रियाचा आहे, एका महिनावतीचा की सदाशिवचा, हे अर्जुनला शोधून काढायचं असतं. आणि त्याला खरा गुन्हेगार कोण ते कळलेलं असतं. तर खरे गुन्हेगार सदाशिव आणि इथे महिनावती दोघेही आहेत. कारण सदाशिव सुद्धा खाली घाबरल्यासारखं इथे इकडे तिकडे बघत असतो. त्यामुळे सदाशिव सुद्धा घाबरलेला असतो. तर ही चुकी फक्त एकट्या महिनावतीची नाहीये, तर ही चुकी सदाशिवची सुद्धा आहे. हे सुद्धा प्रेक्षकांनो अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो की चला आता पुरावा तर मिळालाय सायलीला दाखवायला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुमच्या हातामध्ये जे काही आहे ना ते प्लीज इथे ठेवा आणि मग तुम्ही बाहेर जा, मी कुणाला काही सांगणार नाहीये. तेव्हा इथे आता मैनावती म्हणते ते पण माझ्या हातामध्ये खरंच काही नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा, तुम्ही इथले पैसे उचलले ते मी बघितले, त्याच्यामुळे आता खोट बोलू नका. 1 मिनिट सुद्धा सिद्ध करायला मला लागणार नाही, कारण माझ्याकडे पुरावा आहे. तो पुरावा काय आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार, पण ज्या पद्धतीने तुम्ही एक गड्डी उचलून जी काही पदराच्या आत ठेवलीत ना हातामध्ये, ती मी बघितली आहे. आता पुन्हा सायली त्याला आवाज देते आणि म्हणते अहो काय झोपाना आता. त्यावरती अर्जुन म्हणतो अग हो आलोच, एक पेनड्राईव्ह बगेमध्ये कुठे ठेवले ना, इम्पॉर्टंट होती, तेच फक्त बघतोय, कुठे आलोच मी झोपायला. त्यावरती सायली त्याला म्हणते आठवा लवकर, आणि ती झोपून जाते. तर आता अर्जुन केस अगदी व्यवस्थित सांभाळून बगेमध्ये ठेवतो. फायनली त्याचं काम झालेलं असतं. तर आता इकडे खाली प्रिया एकटीच घरामध्ये येरझाया घालत असते आणि स्वतःशीच विचार करत असते. गेममध्ये सुद्धा ती महिनावती किती माझ्यासारखी वागत होती, ती अस्मिता पण किती संशयाने बघत होती माझ्याकडे. आता या अर्जुन सायलीला संशय यायच्या आत मला काहीतरी करायला हवं. कसं मी या सगळ्यांना पटवून देऊ की ती सायली आणि मैना या सख्या मायलेकी आहेत. तितक्यातच प्रियाच्या डोक्यामध्ये मध्ये काहीतरी प्लान येतो. ती हातातली पाण्याची बाटली पाहते आणि काहीतरी विचार करते. इकडे खोलीमध्ये सदाशिव आणि मैनावती हजाराच बंडल हातात ठेवून अजूनही गप्पा मारत असतात. तितक्यातच त्यांच्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोकवतात. वरती लगेचच सदाशिव आता मैनावतीला पैसे लपू म्हणून खुणवतो. आता मैनावती पटकन ते सगळे पैसे सदाशिवच या हातात देते. आता त्याला सुद्धा कुठे लपू काहीच कळत नाही. तो सगळे पैसे घेतो आणि ब्लँकेटच्या खाली ठेवतो आणि मुद्दाम होऊन त्याच्यावरच बसून राहतो. महिनावती आता जाऊन दरवाजा उघडदार उघडल्या प्रिया असते. ती आता तडक खोलीत शिरते. मैनावती तिला म्हणते अग तू आणि आमच्या खोलीत. त्यावरती प्रिया तिला म्हणते हे काय तुमच्यासाठी पाणीच आणलं, मी पाणीच ठेवायला आले होते. मी मैनावती म्हणते हो का, आणि तिच्या हातातून जग ओढून घेते आणि सरळ म्हणते ठेवलं, आणि तिला रूमच्या बाहेर हाकलतच म्हणते ज्या. आता पण प्रिया काही जायला तयार नसते. प्रिया पुढे म्हणते आणि खरं तर मी तुमची इथे माफी मागायला सुद्धा आली. मैनावती काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती तिला लगेच म्हणते केलं तुला माफ, चल. आता परत तिचा हात धरते आणि तिला रूमच्या बाहेर काढायला लागते. पण प्रिया काही जायला तयार नसते. परत प्रिया पुढे म्हणते मला ना एक सांगायचं होतं. माझा राग प्लीज सायलीवर काढू नका. हा काय ना खूपच लागवी मुलगी आहे ती. तुम्ही ना तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. ती जशी वागते ना अगदी तसेच तुम्ही वागा. काय ना एकदा का सायलीने कोणावर जीव लावला ना तर मग त्याची साथ ना ती कधीच सोडत नाही. आता सदाशिव नुसताच प्रियाच्या प्रत्येक वाक्यावरती करत असतो. आता प्रियाचं बोलणं झाल्यावरती प्रियाला वाटत या दोघांना पटलं. सदाशिव तिच्या अंगावर वस्कन ओरडतो आणि म्हणतो तुझे फुकटचे सल्ले नकोत आम्हाला, चल निघ इथून. असं म्हणून आता परत मैनावती तिचा हात धरते आणि तिला ढकला जाते. परत प्रिया बोलायला सुरुवात करते आणि समजा या दरम्यान तुमच्याकडून काही चूक झाली किंवा अगदी काही गुन्हा घडला तरी सुद्धा ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. त्यामुळे
तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही ना. आणि मग तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही बिनधास्त वागू शकता. आता मात्र प्रियाच म्हणणं बरोबर. या दोघांपर्यंत पोहोचत दोघंही आता एकमेकांकडे पाहून विचार करायला लागतात. प्रियाचा प्लान बरोबर सक्सेसफुल झालेला असतो. आता मैनावती आणि सदाशिव दोघंही एकमेकांकडे पाहून खाणाखुणा करायला लागतात. प्रिया बरोबर ओळखते की मी जे म्हटल त्यांना पटले. आता ती लगेचच म्हणते, चला निघू. मी आता लगेच. मैनावती तिला म्हणते, हा तू निघ. आणि प्रियाला कलटवण्यासाठी म्हणते, काय ना जागरण झालं ना की माझं पित्त खवळत झोपते. आता मी चल तू निघ. आणि असं म्हणून रियाचा हात धरते आणि तिला रूम बाहेर ढकलते. आता प्रिया सुद्धा खुश होतच रूमच्या बाहेर निघून जाते. आता ती गेल्यावरती मैनावती लगेच दार लावते. सदाशिव मैनावतीला म्हणतो, मने यात नवीच्या बोलण्यात येऊन नकोस लबाड. ती मैनावती आता चिडूनच, मग हिच्या आई बापाने ना हिला इथं तिथ नुसत्या काड्या घालायला शिकवले अहो. पण ही जे काही बोलली ते आपल्या आधीच ध्यानात आलं होतं ना. लक्षात ठेवा, काहीही झालं तरी सायलीचा पदर सोडायचा नाही. म्हणजे मग आपल्या खिशात नुसते पैसेच पैसे. तेव्हा आता लगेचच सदाशिव म्हणतो, ते बरोबर आहे, पण हे कोणाच्या डोळ्यात येता कामाने. आणि त्या तन्वीच्या तर नाहीच नाही. तर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी नाश्ता करायला बसलेले असतात. आता विमल सगळ्यांना पोहे आणून देते आणि म्हणते, सायली ताईंनी आज खास तुमच्यासाठी पोह्यात दाणे घातलेत. पूर्णाजी आता पोहे बघून म्हणतात, वाह, किती दिवसांनी आज मी सायलीच्या हातचे पोहे खाणार आहे. तेव्हा आता सायली प्रतापला म्हणते, आणि बाबा तुम्हाला शेंगदाणे घातलेले पोहे आवडत नाहीत ना, म्हणून तुमच्यासाठी पोहे मी आधीच बाजूला काढून ठेवले होते. मग आता अस्मिताला सुद्धा कौतुक वाटतं. अन्नपूर्णा आजींना पण कौतुक वाटतं. लगेच प्रताप अन्नपूर्णा आजींकडे हात दाखवून म्हणतो, बघा. तर इकडे प्रियाला मात्र भुकेने तिच्या पोटात. त्याच्यामुळे ती लपून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जर ही गोष्ट सायलीला कळली ना तर सायलीला खूप जास्त वाईट वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मैनावतीला खोट सुद्धा बोलता येत नाही. ती म्हणते, नाही माझ्याकडे काहीच नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे आणि हा पुरावा मी सगळ्यांना दाखवू शकतो ना. तेव्हा प्लीज स्वतःच्याच मुलीच्या रूममध्ये येऊन तुम्ही आधी सुद्धा चोरी केलीत, तुम्ही आता सुद्धा चोरी करताय. तिचा हार सुद्धा तुम्ही लपून ठेवण्याचा प्रयत्न केलात. या अशा गोष्टी तुम्ही करू नका सायली. अशी अजिबात नाहीये. तुम्ही म्हणता की सायलीला लहानपणापासून चोया माया करायची सवय आहे, पण ज्या सायलीला मी ओळखतोय ना ती सायली तर अशी अजिबात नाहीये. उलट तिला चोया वगैरे केलेल्या अजिबात आवडत नाही. आणि मधुभाऊंना सुद्धा ती 7 वर्षांची असतानाच भेटली होती. मग तेव्हा तर मधुभाऊंनी तिला लहानाची मोठी केली आहे. पण मधुभाऊ सांगताना नेहमी मला हेच सांगत आलेत की सायली तर लहानपणापासूनच गुणी आहे. तिला लहानपणीच काही आठवत नाहीये, पण ती चोया माया कधीच करत नव्हती. हे मात्र नक्की. कारण जर तिने कधीतरी एखादी वस्तू जरी चोरली असती ना तरी सुद्धा ती तिची वृत्ती झाली असती. पण सायली खूप प्रामाणिक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने मैनावतीला रंगे हात पकडल्यानंतर तर मैनावती घाबरते आणि पैसे तिथे ठेवून तिथून निघून जाते आणि म्हणते, कुणाला काही सांगू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो व्हिडिओ आता अर्जुन सायलीला दाखवतो आणि म्हणत असतो की बायको सॉरी, पण तुला वाईट नसेल वाटत तर मला तुझी माफी मागायची आहे. मी कुठेतरी कमी पडतोय हे बघ सायली. हे तुझे आई वडील नाहीयेत असं मला वाटतंय. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्हीच माझा खोटो त्यांच याकडे बघितलात ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण तू लहानपणी कशी होतीस हे तुला माहितीच नाहीये. तो फोटो जर तुझा असता तर तुला काहीतरी त्रास झाला असता. लहानपणीच्या काहीतरी गोष्टी तुला आठवल्या असत्या. जेव्हा तू तन्वीच गाठोड बघितलंस तेव्हा तू पॅनिक झालीस आणि तुझं गाठोड बघितलंस तेव्हा तुला त्रास नाही झाला. तुझ्या आईला भेटलीस तेव्हा तुला त्रास नाही झाला. प्रतिमा आत्याला भेटल्यावरच तुला का त्रास झाला होता.
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे. हे तुझे आईवडील नाहीयेत. हे बघ, तुला खोटं वाटेल. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलाय. याच्यामध्ये मी पैसे ठेवले होते. तेव्हा सगळ्यात आधी मैनावती काकू जाऊन तिथून ते पैसे गायब केले आणि मी विचारल्यानंतर त्या खोटच बोलत होत्या. त्याच्यामुळे मला तरी वाटते की हे तुझे आईवडील असूच शकत नाही. तू इतकी गुणी आहेस. तुझ्यावरती जे चांगले संस्कार झालेत त्या कुठले तरी चांगल्या आई वडिलांचे झालेले आहेत. मला असं वाटतं की तू यांची मुलगी नाहीयेस आणि कुठल्याच अंगलने तू त्यांची मुलगी वाटत सुद्धा नाही. तेव्हा हे बघ बायको, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर मी एक गोष्ट तुला सांगतो. आता हे लोक कोण आहेत ना हे मला परत एकदा पडताळून बघायचं आहे. तेव्हा मला खरोखर थोडा वेळ हवाय. तोपर्यंत आपण यांना त्यांच्या घरी परत पाठवूया. हे बघ, जी काही मदत लागेल तुझे आईवडील म्हणून आपण ती त्यांना करू, पण आता त्यांना इथे ठेवणे हे रिस्की आहे. हे बघ, आपल्या घरामध्ये तुझ्या रूममध्ये ते चोरी करायला लागलेत. त्यामुळे कधी कुठली गोष्ट चोरतील सांगू शकत नाही आणि पूर्णाजीला जर कळलं तर तुला जास्त त्रास होईल. तेव्हा मी काय म्हणतो, यांना आपण इथून जायला सांगूया आणि अधूनमधून हो तर आपण त्यांना भेटायला जाऊ. पण जोपर्यंत ये काय आहे ते मी शोधून काढत नाही तोपर्यंत हे लोक इथे राहणार नाहीत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं आपण करूया. तेव्हा इथे प्रेक्षकनो चोरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर इथे मैनावती सायलीची आई नसल्याचे सत्य अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर अर्जुनने सायलीला समजावलं आणि तिला इथे आता पुरावा दाखवत मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना त्यांच्या घरी पाठवून दिलेलं असतं, जेणेकरून घरामध्ये अजून चोरी होऊ नये, कुणात जास्तीत जास्त नुकसान होऊ नये. म्हणून इथे चांगल्या पद्धतीने आता तुम्ही इथे येताना काहीच घेऊन आला नाहीत, तुमचं घर सुद्धा बंद आहे. तेव्हा तुम्ही घरी गेलं पाहिजे या गोष्टीची जाणीव करून देत अर्जुन आणि सायलीने खूपच प्रेमाने सदाशिव लोखंडे आणि इथे मैनावती यांना आता त्यांच्या घरी नेऊन सोडलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुनने खरी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेली असते की सायलीचे आईवडील नक्की कोण, त्यांना शोधून काढायचंच. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.